मुलांनो, आज आपण भाग 5 व्याकरण लेखन याच्यामधील समास हा प्रकार काय करणार आहोत की पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला समास म्हणजे काय हे काय करावं लागेल की पाहावं लागेल. तर कमीत कमी 2 शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे काय केले जाते की म्हटले जाते. आणि एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे काय केले जाते की म्हटले जाते. त्याच पद्धतीनं तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे काय करतात की म्हणत असतात. समासात कमीत कमी 2 शब्द असतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार ठरत असतात. तर बघा, खालील वाक्य वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. 1. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. म्हणजेच काय, तर प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असायला हवे. 2. त्याने आपले तन मन धन राष्ट्रार्पण केले. म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी आपले तन मन राष्ट्रार्पण केलेले आहे. सदसद विवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. म्हणजेच काय, तर सज्जन माणूस योग्यतेचा निवाडा करत असतो. 4. लंबोदराला मोदक प्रिय आहेत. म्हणजेच लंबोदर विद्येची देवता आहे. तर बघा, कृती अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले 2 शब्द ओळखून चौकटी आपल्याला काय करायचे की पूर्ण करायचे आहेत. प्रतिक्षण म्हणजेच प्रत्येक क्षणाला. 2. राष्ट्रार्पण राष्ट्र-अर्पण. 3. योग्य अयोग्य असा. 4. लंबोदर लांब उदर. वरील उदाहरणांवरून आपल्या असे लक्षात येते की वरील प्रत्येक शब्दात 2 वेगळे शब्द आहेत आणि बोलताना आपण त्या 2 शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक शब्द तयार करतो. उदाहरणार्थ, प्रतिक्षण हा शब्द प्रत्येक क्षणाला या 2 शब्दांसाठी सुद्धा वापरता येतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला समास म्हणतात. आणि अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दांचा काय म्हणतात की विग्रह असे म्हणत असतात. उदाहरणार्थ बघा, सामासिक शब्द कोणता आहे? ज्ञानामृत. विग्रह कसा होईल त्याचा? ज्ञानरूपी अमृत. ज्ञान हेच अमृत. घरोघर प्रत्येक घरी. अहोरात्र दिवस आणि रात्र. जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. आणि त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार ठरले जातात किंवा पडतात. खाली बघा तक्ता दिलेला आहे. पद प्राधान्य. पहिले पद
दुसरे पद, दोन्ही पदे प्रधान, दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. समासाचे नाव दिलेलं आहे बघा. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास. त्याची उदाहरणे बघा. प्रतिदिन, दिवसेंदिवस, सूर्योदय, अनपेक्षित, खरे खोटे, भाजीपाला, अथांग समास. आपण समासाच्या 4 मुख्य प्रकारांचा आणि त्यातील 2 उपप्रकारांचा काय करणार आहोत की अभ्यास करणार आहोत. पुढे बघा काय दिले की समासाचे प्रकार. बघा पहिला कोणता आहे त्याच्यामध्ये अव्ययी भाव समास. मग त्याची सुरुवातीला आपण काय करणार आहोत की व्याख्या पाहणार आहोत. ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामासिक शब्द क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करतो त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात. कृती. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. 1. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. 2. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. 3. रस्त्याने चालताना जाहिरातीचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. तर बघा वरील वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते आहेत? ते सामासिक शब्द आहेत बघा. 1. गैरहजर, यथाशक्ती आणि पावलोपावली हे सामासिक आहेत की शब्द आहेत. मग या सामासिक शब्दांमधील पहिले पद काय आहे की आपल्याला महत्त्वाचे आहे आणि ते संपूर्ण शब्द वाक्यात क्रिया विशेषण अव्ययाचं काय करतात की कार्य करत असतात. आणि आपण अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे काय आहे बघा. सामासिक शब्दातील 2 पदांपैकी पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्ययी आहे. संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रिया विशेषणाचे काय करतो की काम करत असतो. पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केलेला आहे. म्हणून या शब्दांचा समास अव्ययी भाव समासात काय होतं की होत असतं. उदाहरणार्थ पावलोपावली म्हणजेच काय प्रत्येक पावलावर. आणि याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्ययी असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दांचा वापर वाक्यात क्रिया विशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास होतो. आता खाली आपल्याला त्यांनी काय केली पहा. कृती. खालील तक्ता पूर्ण करा. खालील तक्ता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण करायचा आहे. बघा क्रमांक 1 सामासिक शब्द दिलेला आहे आजन्म. मग त्याचा विग्रह कसा होतोय जन्मापासून. 2 प्रतिदिन. विग्रह काय आहे पहा प्रत्येक दिवशी. 3 कंठ कंठापर्यंत. 4 व्यक्तिगणिक प्रत्येक व्यक्तीला. 5 दारोदारी प्रत्येक दारी. बघा आपण त्याच्यातला दुसरा प्रकार काय करणार आहोत की पाहणार आहोत. तो आहे तत्पुरुष समास. मग सुरुवातीला त्याची काय करूयात की व्याख्या पाहूया. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला
शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्यास तत्पुरुष समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. आता खाली कृती दिली पहा. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. 1. मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला. 2. सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले. 3. शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हा आदर्श त्रिकोण असतो. मग तुम्ही अधोरेखित केलेल्या लोकार्पण, सुप्रभाती, नीलकमल या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे बघा काय म्हटलंय की, तर ह्याच्यामध्ये सामासिक शब्द कोणता आहे की लोकार्पण, नीलकमल आणि त्रिकोण. आणि त्याचा विग्रह कसा होईल पहा. लोकांना अर्पण, नील असे कमल, 3 कोणांचा समूह. मग या सामासिक शब्दात दुसरे पद काय आहे की महत्त्वाचं मानलं जातं. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय योजावे लागतात. आता त्याच्या खाली एक काय केले आपल्याला तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला काय करायचा आहे की पूर्ण करायचा आहे. 1. राजाची आज्ञा समासाचा तो काय की विग्रह आहे आणि त्याच्यामध्ये सामासिक शब्द कोणता येईल की राजाज्ञा. 2. 8 अंगांचा समूह सामासिक शब्द काय तयार होईल की त्याचा अष्टांग. 3. उत्तम असा पुरुष आणि त्याचा आपल्याला सामासिक शब्द कोणता घेता येईल की पुरुषोत्तम. मग यावरून आपल्या असे लक्षात येते की ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो त्याला तत्पुरुष समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. तत्पुरुष समासाच्या 3 प्रकारांचा आपल्याला काय करायचा आहे की अभ्यास करायचा आहे. आता त्याच्यामध्ये उपप्रकार कोणता आहे विभक्ती तत्पुरुष समास. मग त्याची व्याख्या सुरुवातीला पाहूयात की ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. पुढील उदाहरणांचा आपण काय करायचं आहे की अभ्यास करून तक्ता पूर्ण करायचा आहे. बघा सामासिक शब्द, विग्रह, विभक्ती प्रत्यय किंवा विभक्तीदर्शक अव्यय. 1. लोकप्रिय हा काय आहे की सामासिक शब्द आहे. मग त्याचा विग्रह काय होतोय की लोकांना प्रिय. मग विभक्ती दर्शक अव्यय त्याच्यामध्ये ना असे हे काय की एक शब्द आहे. कष्टसाध्य कष्टाने साध्य मग ह्याच्यामध्ये न्य हा विभक्तीदर्शक आहे की अव्यय आहे. 3. चोर भय चोरांपासून भय म्हणजे पासून हा विभक्तीदर्शक आहे की अव्यय आहे. 4. घर मालक घराचा मालक मग चा हा विभक्तीदर्शक आहे की अव्यय आहे. नाट्यगृह नाट्यासाठी गृह साठी हा विभक्तीदर्शक आहे की अव्यय आहे. वनभोजन वनातील भोजन तील हा विभक्तीदर्शक अव्यय आहे. मग सामासिक शब्दांचा विग्रह करताना नामांना विभक्ती प्रत्यय याऐवजी काही वेळा काही शब्दयोगी अव्यये वापरली जात असतात. त्या विभक्तीचे कार्य उदाहरणार्थ चतुर्थी करिता प्रित्यर्थ पंचमीपासून पेक्षा.
मग विभक्ती तत्पुरुष समासाची कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर याच्यामध्ये बघा, सामासिक शब्दातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते. 2. सामासिक शब्दांचा विग्रह करताना पहिल्या पदाला प्रथमा संबोधन सोडून अन्य विभक्तीचे प्रत्यय किंवा त्याच अर्थाची शब्दयोगी अव्यये काय केले जातात की वापरली जात असतात. आणि ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्ती प्रत्ययाचा किंवा त्या विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा काय होतं की लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्याला विभक्ती तत्पुरुष असे काय केले जाते की म्हटले जात असते. आता त्याच्यामध्ये आपल्याला बघा दुसरा कोणता प्रकार आहे, कर्मधारय समास. दुसरा कोणता आहे की कर्मधारय समास. मग ज्या तत्पुरुष समासातील दोन्हीही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे पद काय असते की नाम असते, त्यास कर्मधारय समास असे काय केले जातात की म्हटले जात असतात. बघा त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय केले की कृती दिली की पुढील वाक्य अभ्यासून तक्ता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण करायचा आहे. गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. 2. अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. 3. काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. 4. निळा सावळा झरा वाहतो तो बेटांमधून. आता त्याच्यामध्ये बघा सामासिक शब्द कोणता आहे की वेषांतर, त्याचा विग्रह अन्य असा वेश. 2. सामासिक शब्द आहे की दुष्काळ, वाईट असा काळ. आणि तिसरा शब्द काय की मानधन, मान हेच काय की धन आहे. आणि चौथा सामासिक शब्द काय की निळा सावळा असा. मग त्याच पद्धतीनं खाली काय केली की कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय की दोन्ही पदे एकाच विभक्तीत प्रथमा असतात. उदाहरणार्थ मुखचंद्रमा. 2. कधी पूर्वपद म्हणजेच पहिले पद काय असते की विशेषण असते. उदाहरणार्थ कृष्णविवर. 3. कधी उत्तरपद म्हणजे दुसरे पद सुद्धा काय असते की विशेषण असते. घननिळा. कधी दोन्ही पदे विशेषणे असतात. उदाहरण दिले बघा श्याम सुंदर. पहिले पद उपमान तर कधी दुसरे पद उपमान असते. कमलनयन नरसिंह. कधी दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरणार्थ विद्याधन. ज्या समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे सामान्यतः प्रथमा विभक्तीत असतात त्या समासाला काय म्हटलं जातं की कर्मधारय समास असं काय केलं जातं की म्हटलं जात असतं. आता त्याच्यातील बघा दुसरा कोणता प्रकार आहे आपण द्विगु समास. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण व दुसरे पद नाम असते त्यास द्विगु समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता काय करायचा आहे की पूर्ण करायचा आहे. 1. सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. 2. नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. 3. सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत
प्रथम क्रमांक प्राप्त झाला. आता याच्यामध्ये बघा सामासिक शब्द कोणते आहेत? दशदिशा, आणि त्याचा विग्रह काय होतोय की 10 दिशांचा समूह. नंतर 2 बघा नवरात्र, 9 रात्रींचा समूह. 3 सप्ताह, 7 आहांचा दिवसांचा काय आहे की समूह आहे. मग द्विगु समासाचे आपल्याला काय करायचे की वैशिष्ट्ये पाहायचे आहेत. द्विगु समासात पूर्वपद संख्या विशेषण असते. हा समास नेहमी एकवचनात असतो कारण त्यातील सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होत असतो. आणि ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो त्याला द्विगु समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. आता बघा तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण करायचा आहे. बघा त्यांनी सामासिक शब्द दिलेला आहे. शमास, आणि त्याचा विग्रह कसा होतोय पहा 6 मासांचा महिन्यांचा काय की समूह आहे आणि त्याच्या समासाचं नाव आहे की द्विगु समास. दुसरा सामासिक शब्द आहे ग्रंथालय. त्याचा विग्रह कसा होतो की ग्रंथांचे आलय. विभक्ती तत्पुरुष हा काय की समास आहे. 3 महाराष्ट्र, महान असे राष्ट्र असा त्याचा विग्रह आहे पण तिथं कर्मधारय काय की समास आहे. 4 त्रिदल, 3 दलांचा समूह द्विगु समास आहे. 5 बाल मंदिर, बालकांसाठीचे मंदिर विभक्ती तत्पुरुष. 6 नरश्रेष्ठ, श्रेष्ठ असा नर कर्मधारय समास आहे. 7 विद्यालय, विद्येचे आलय विभक्ती तत्पुरुष हा काय की समास आहे. आता आपण पुढचा त्याच्यातला काय करणार की तिसरा प्रकार पाहणार आहोत द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे काय केले जातात की म्हटले जात असते. खालील उदाहरणातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. पती पत्नी ही संसार रथाची 2 महत्त्वाची चाके आहेत. 2 योग्य पुरावा उपलब्ध झाला की खरे खोटे कळतेच. 3 स्नेह मेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पा गोष्टी रंगात आल्या. तर ह्या उदाहरणावरून आपल्याला काय करायचं की खाली तक्ता दिलेला आहे तो काय करायचा आहे की पूर्ण करायचा आहे. आता सामासिक शब्द काय आहे की पती पत्नी. मग त्याचा विग्रह काय होतोय पहा पती आणि पत्नी. 2 खरे खोटे, आणि त्याचा विग्रह कसा होईल खरे किंवा खोटे. तिसरा शब्द आहे की गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे. मग याच्यावरून आपले असं लक्षात येते की ज्या समासाची दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. त्याचप्रमाणे सामासिक शब्दांचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून या समासाचे 3 प्रकार काय होतात की पडत असतात. त्याच्यातला पहिला प्रकार कोणता आहे बघा इतरेतर द्वंद्व समास वैशिष्ट्ये. मग जेव्हा
द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना आणि व या उभयान्वी अव्ययांचा वापर केला जातो त्यास इतरेतर द्वंद्व समास काय केलं जातं की म्हटलं जात असतं. अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय वापरावे लागते. उदाहरणार्थ विटी दांडू, विटी आणि दांडू असं त्याचं काय की वैशिष्ट्य आहे. बघा इतरेतर द्वंद्व समासाची काही शब्द पहा. आई बाबा, देव दानव, राम लक्ष्मण, चंद्र सूर्य, बाप लेक, दक्षिणोत्तर, ऊन पाऊस, भीमा अर्जुन, सुख दुःख, स्त्री पुरुष अशी त्याची काय आहेत की सामासिक शब्द त्याचे आहेत. बघा आता त्याच्यानंतर दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास. त्याची व्याख्या पाहू. जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना किंवा वा अथवा या उभयान्वी अव्ययांचा वापर केला जातो त्यास वैकल्पिक द्वंद्व समासाचे काय केले जाते की म्हटले जाते. दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते. समासाचा विग्रह करताना किंवा अथवा यापैकी एक विकल्पबोधक अव्यय काय केले जाते की वापरावे लागते. खरे खोटे, खरे किंवा खोटे. मग बघा वैकल्पिक द्वंद्व समासाचे काही आपण सामासिक शब्द पाहणार आहोत. 1 2, धर्माधर्म, 4 5, छोटे मोठे, पास नापास, देव दानव, मागे पुढे, सुख दुःख, 2 3 इत्यादी शब्द आपण काय करणार आहोत की पाहणार आहोत. आता तिसरा बघा समाहार द्वंद्व समास. त्याची काय करायचे की वैशिष्ट्ये. सुरुवातीला त्याची काय करू की व्याख्या पाहणार आहोत. ज्या द्वंद्व समासाच्या सामासिक शब्दात इतर अनेक गोष्टींचा समावेश केलेला असतो म्हणून त्याचा विग्रह करताना वगैरे इतर या शब्दांचा काय केला जातो की वापर केला जातो म्हणून त्याला समाहार द्वंद्व समास असे काय केले जाते की म्हटले जात असते. समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील मूळ पदांच्या बरोबर त्याच जातीच्या इतर पदार्थांचा वस्तूंचा समावेश केलेला असतो. समासात आलेल्या आणि त्याच जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो. उदाहरणार्थ अंथरूण पांघरूण. अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर वस्तूंचा याच्यामध्ये काय होतं की समावेश होत असतो. आता खाली बघा आपल्याला त्यांनी काय केले की एक कृती दिलेली आहे ती आपल्याला काय करायची की पूर्ण करायची आहे. बघा सामासिक शब्द काय आहे. 1 माय लेकरे. मग समासाचा विग्रह कसा होईल माय आणि लेकरे. मग समासाचे नाव काय की इतरेतर द्वंद्व समास. दुसरा बघा इष्ट निष्ठ. इष्ट किंवा अनिष्ट. मग तिथं कोणता समास आहे की वैकल्पिक द्वंद्व समास आहे. तिसरा शब्द काय की केर कचरा. केर कचरा वगैरे समाहार द्वंद्व समास. 4 लहान मोठे. लहान किंवा मोठे वैकल्पिक द्वंद्व समास आहे. 5वा बघा घरदार. घरदार वगैरे समाहार द्वंद्व समास आहे. 6 नवरा बायको. नवरा आणि बायको इतरेतर द्वंद्व समास आहे. 7 भले बुरे. भले किंवा बुरे वैकल्पिक द्वंद्व समास. 8 कुलूप किल्ली.
कुलूप आणि किल्ली. इतर काय की द्वंद्व समास आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, चौथा जो प्रकार आहे तो काय करायचा आहे की पाहायचा आहे. नंतरचा आहे की बहुब्रीही समास. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे गौण कमी महत्त्वाची असून त्या पदांऐवजी तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यास बहुब्रीही समास असं काय केलं जातं की म्हटलं जात असतं. बघा खाली आपल्याला काय केलेत की काही उदाहरणं दिलेली आहेत. 1. कृष्ण हा माझा सहाध्यायी आहे. 2. काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती. 3. रावणाला दशमुख असेही संबोधले जाते. बघा याचं काय केले बघा, मग ह्याच्यामध्ये असणारे जे सामासिक शब्द आहेत सहाध्यायी, नीरव आणि दशमुख हे काय की त्याचे सामासिक शब्द आहेत. मग या बहुब्रीही समासाची वैशिष्ट्य काय आहेत की याच्यामध्ये काय होते की बघा, दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा काय होतो की बोध होत असतो. आणि हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे काय असते की विशेषण असते. या सामासिक शब्दांचा विग्रह करताना गाळलेली पदे आपल्याला काय करावी लागतात की योजावी लागतात. ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे काय असतात की महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा काय होतो की बोध होतो आणि दिलेला सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे काय असते की विशेषण असते, तेव्हा बहुब्रीही समास होत असतो. बघा बहुब्रीही समासाचे काही काय सामासिक शब्द आपण पाहणार आहोत. एक आहे की बाबा गजानन, भालचंद्र, दशानन, कमलनयन, लंबोदर, अष्टभुजा, अभंग, नीलकंठ, अनाथ, पंचमुखी, चक्रपाणी, पांडुरंग, अखंड. आता त्याच पद्धतीने खाली आपल्याला काय केले बघा, एक तक्ता दिलेला आहे. सामासिक शब्द कोणता आहे बघा, निष्प्राण, विग्रह, निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. आता नंतर काय केले बघा, नीरस, निघून गेला आहे ज्यातून रस असे ते. तिसरा शब्द आहे की बघा सप्रमाण, प्रमाणासह आहे जे ते. 4. गोपाल, जो गायी पालन करतो असा तो. मीनाक्षी, माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. 6. षडानन, 6 आनन मुखे आहेत ज्याला असा तो. तर अशा पद्धतीने समासाचा